मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो 2 ऑगस्टच्या दिवशी राहुल गांधींनी हा दावा केला होता की नरेंद्र मोदींनी निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन मतदार यादीमध्ये घोळ केला आणि त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवता आली। जर निवडणूक आयोगाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर काँग्रेसला कमीत कमी 25 ते 30 जागांवर विजय मिळाला असता आणि आज सरकार काँग्रेसची असती, म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान असते असं ते सांगण्याचा प्रयत्न करत होते। त्याच दरम्यान ते म्हणाले की येत्या दिवसात मी निवडणूक आयोगाच्या विरोधात काही ठाम पुरावे सादर करणार आहे, एक असा ॲटम बॉम्ब मी फोडणार आहे ज्याने भारताच्या राजकारणात तुम्हाला सर्वत्र भूकंप आलेला दिसेल। तेच पुरावे घेऊन काल राहुल गांधी पत्रकारांसमोर आले। एक पीपीटी आणि एक प्रेझेंटेशन त्यांनी केलं। त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी जे पुरावे सादर केलेत त्याला पाहिल्यानंतर ती 1 तासाची पूर्ण व्हिडिओ आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता। ते पाहिल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 मिनिटं मी हसलो, खरंच हसलो, कारण जे पुरावे, जे बालिश पुरावे राहुल गांधींनी सादर केले त्याला एक छोटं मूलसुद्धा सांगेल की हे सगळे पूर्णपणे खोटे पुरावे आहेत म्हणून। कारण एक पुरावा त्यातला इतका बोगस आहे की सोनिया गांधींनी देखील आपल्या डोक्याला हात लावला असेल की माझा सुपुत्र काय करतोय, हा तर स्वतःलाच अडकवून घेण्याचा प्रयत्न करतोय। कारण निवडणूक आयोगाच्या जाळ्यात राहुल गांधी आज अडकलेत। जी बीजेपी आजपर्यंत राहुल गांधीला वाचवत आली आहे, कारण बीजेपीसाठी राहुल गांधी हे स्टार प्रचारक आहे। जेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांना एका पटलावर ठेवून कोणाला मतदान द्यायचं जनता जेव्हा विचार करते तेव्हा नरेंद्र मोदींकडेच त्यांचं मतदान जातं, कारण दुसऱ्या बाजूला राहुल गांधींसारखा बालिश व्यक्ती उभा असतो। त्यामुळे आजपर्यंत कितीही पुरावे असले तरी राहुल गांधींना बीजेपीच्या सरकारने तुरुंगात डांबलं नव्हतं, पण आपल्याला तुरुंगात जायचंच आहे याची तरतूद आता राहुल गांधींनी हे पुरावे मांडून केले। एकतर त्यांनी जो दावा केला की असे अनेक लोक आहेत जे महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश किंवा अनेक राज्यांमध्ये असा एकच व्यक्ती जाऊन बीजेपीसाठी मतदान करतोय आणि निवडणूक आयोग अशा बोगस लोकांना मतदान यादीत ठेवून बीजेपीला मुद्दामून त्या विधानसभा क्षेत्रात किंवा लोकसभा क्षेत्रात जिंकवतं। त्याचं उदाहरण म्हणून त्याने कर्नाटकमधली एक जागेचं उदाहरण दिलं, ती म्हणजे बंगळुरूची मध्य लोकसभा क्षेत्र, त्यातलं एक महादेवपुरा म्हणून विधानसभा क्षेत्र। त्या बंगळुरूच्या मध्यमध्ये एकूण 8 विधानसभेच्या जागा आहेत। त्या 8 पैकी 4 जागांवर बीजेपी लीडवर आहे। त्याचा डेटा मी स्क्रीनवर लावतोच आहे। त्या 4 पैकी ज्यात बीजेपी लीडवर आहे त्यातली एक जागा महादेवपुरा, ज्यात बीजेपीला जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त लीड मिळाली। आणि राहुल गांधींचा असा दावा आहे की त्या महादेवपुरा जागामुळेच बीजेपी बंगळुरूमध्येची जागा जिंकू शकली आहे। आणि महादेवपूरमध्ये अनेक लोकांनी असे मतदार यादीमध्ये त्यांची नावं होती जे की महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांनी मतदान केलं आहे। आणि त्यांचा असा प्रश्न आहे की एकच व्यक्ती 3 राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकांदरम्यान बीजेपीला मतदान कसं करू शकतो। आणि दुसरा दावा, त्याचं एक उदाहरण म्हणून राहुल गांधींनी जे दिलं की आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं। त्यांचं म्हणणं आहे की हा व्यक्ती 3 राज्यांमध्ये, म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा राहताना त्याने बीजेपीला मतदान केलं, लखनौमध्ये राहताना सुद्धा त्याने बीजेपीला मतदान केलं, आणि त्याचवेळी कर्नाटकमध्ये बंगळुरूमध्येच्या जागेत महादेवपुरा या जागेमध्ये विधानसभा क्षेत्रात त्याने बीजेपीला 3 वेळा मतदान केलं। म्हणजे 3 राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीदरम्यान या आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने जाऊन बीजेपीला मतदान केलं असं राहुल गांधींचा दावा आहे। आणि हे दोन्ही पुरावे 1 नंबरचे खोटे पुरावे ठरले। ते स्वतः इंडिया टीव्हीच्या एका पत्रकारानेच सिद्ध करून दाखवले, जेव्हा त्याने आदित्य श्रीवास्तव यांना फोन लावला आणि विचारलं की मतदार यादीमध्ये 3 राज्यांमध्ये तुमचं नाव कसं। जेव्हा जी शंका मला होती ती शंका खरी निघाली। आदित्य श्रीवास्तव हा मूळचा उत्तर प्रदेश, लखनौचा राहणारा व्यक्ती आहे। त्याचा जन्म त्या ठिकाणी झाला आहे आणि कामासाठी 2016-17च्या दरम्यान तो महाराष्ट्र, मुंबईमध्ये आला। मुंबईमध्ये आला असताना त्याने आपलं वोटर ID मुंबईच्या पत्त्यावर बदलून घेतलं आणि 2019च्या निवडणुकीदरम्यान त्याने महाराष्ट्रामध्ये मतदान केलं। त्यानंतर त्याच्या कंपनीने त्याची बदली बंगळुरूमध्ये करून टाकली आणि बंगळुरूमध्ये गेल्यानंतर विधानसभेची निवडणूक येण्या अगोदर त्याने पुन्हा एकदा आपला पत्त्यानुसार वोटर ID बदलून घेतला आणि कर्नाटकमध्ये सुद्धा त्याने विधानसभा आणि लोकसभा दरम्यान मतदान केलं। तुम्ही स्वतः ती व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसेल। लखनऊ का वोटर आई कार्ड मैंने बॉम्बे ट्रांसफर करवाया था। अच्छा, लखनऊ का वोटर कार्ड आपने बॉम्बे ट्रांसफर करवाया, ये कब की बात होगी तो मेरे अंदाजन? 2000
16, 17, 18, 2017, 2018 में हो सकता है चेंज कराया होगा। ठीक है 2017 या 2018 में। जी। ठीक है, तो इसीलिए अगर आप देखेंगे जो भी वो रिपोर्ट कर रहे हैं, मेरा वोटर आई कार्ड नंबर सेम है। जी। तो ऑनलाइन जो फॉर्म है उसके थ्रू मैंने ट्रांसफर करवाया था अपना जी। वोटर आई कार्ड। जी। फिर उसके बाद में 2021 में मैं बॉम्बे छोड़ के मैं बैंगलोर आ गया जी। और अभी मैं बैंगलोर में रह रहा हूँ। आता आदित्य श्रीवास्तव जे सांगतोय ते काही नवीन नाही, प्रत्येक व्यक्तीला ते माहिती आहे. जो व्यावहारिक जीवनात जगत असतो, ज्याची नोकरी वगैरे लागली असेल, त्याला माहिती आहे की बदली झाल्यावर जेव्हा आपल्याला दुसरीकडे जावं लागतं, आपला पत्ता बदलतो, तेव्हा मतदार यादीत सुद्धा आपल्या वोटर आय डीवरून आपल्याला तो पत्ता बदलावा लागतो. कारण आपल्याला जिथे मतदान टाकायचं आहे, ज्या पोलिंग बूथवर आपलं घर असेल, त्या पोलिंग बूथवर जर आपल्याला मतदान करायचं असेल तर आपलं वोटर आय डीवरलं पत्ता हा अपडेट होणं गरजेचं असतं. आणि हे करणारे अनेक लोक आहेत. आणि हे करण्यासाठी मदतसुद्धा याच राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते असतात तेच या लोकांना, सामान्य जनतेला यासाठी मदत करतात. राहुल गांधी असं उठून सुटून, ज्यांना कधी नोकरी करण्यासाठी अनुभव नसेल, कधी स्वतःचा व्यापारसुद्धा ज्या व्यक्तीने केलेला नाही आहे, त्यामुळं सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात कोणकोणत्या समस्या सहन करते याचं काळीमात्र अंदाज राहुल गांधींना नाही आहे. त्यामुळेच असे दावे ते करत असतात. आणि राहुल गांधींच्या मते जर महादेवपुरा या एका विधानसभा क्षेत्रात जे 1 लाखपेक्षा मार्जिन लीड बीजेपीला मिळाली, ते जर मतदार यादीत घोळ करून बीजेपीला मिळालं असेल तर तुम्हाला असंच एक उदाहरण महाराष्ट्रात धुळ्याच्या लोकसभा क्षेत्रात मिळू शकतं, ज्यात एकूण 6 विधानसभेचे क्षेत्र येतात. त्या 6 पैकी 5 जागांवर जिथे बीजेपी लीडवर होती, त्यातल्या मालेगाव फक्त एका विधानसभा क्षेत्रात जिथे काँग्रेसला 1,90,000 मतांची जवळजवळ एक लीड मिळते आणि काँग्रेसचा उमेदवार तिथे विजयी होतो. नोमानीसारखे लोक महाराष्ट्रात येऊन म्हणत होते त्यावेळी की एकही मुसलमान जर बीजेपीला मतदान करत असेल तर त्याला मुसलमान म्हणवण्याचा हक्क नाही आहे, त्या लोकांना समाजातून बहिष्कृत करा, असं तो नोमानी महाराष्ट्रात येऊन दावा करत होता. याला वोट जिहाद म्हणावं की मतदार यादीमध्ये काँग्रेसनी केलेलं घोळ. कारण महादेवपुरातले हिंदू जर बीजेपीला मतदान करण्यासाठी बाहेर आले आणि बीजेपीला 1 लाखपेक्षा जास्त लीड मिळालं, तसंच मालेगावमध्ये मुसलमानांनी काँग्रेससाठी बाहेर येऊन मतदान केलं आणि जवळजवळ 2 लाखापर्यंत लीड ही काँग्रेसला मिळाली. जर महादेवपुरामध्ये केलेलं काम हिंदूंनी हे मतदार यादीमध्ये घोळ केलं असं राहुल गांधी म्हणत असतील, तर मालेगावमध्ये 2 लाखाची लीड काँग्रेसला मिळाली, त्याला तुम्ही काय म्हणाल? त्याला आम्ही हिंदुत्ववादी लोक तर वोट जिहादच म्हणतो. तुम्ही त्या नोमानीची व्हिडिओसुद्धा पाहू शकता, ज्यात तो बोलताना दिसतोय की सगळ्या मुसलमानांनी फक्त काँग्रेसलाच मतदान केलं पाहिजे. अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकाट की. मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था. ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकाट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए. क्या 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 बेशरम लोग हैं. मस्जिदों को शहीद करने वालों का तुम साथ दे रहे हो, मस्जिदों पर बुलडोजर चलाने वालों का तुम साथ दे रहे हो. कह दो कि हमारा नाम अब मुसलमानों का नाम नहीं है, हम आज से घनश्याम दास हैं, कह दो. राहुल गांधींनी यानंतर तिसरा एक दावा केला की महादेवपुरामध्ये असं एक नवीन पॅटर्न आम्हाला दिसून आलंय की एक खोलीचं घर, ज्यात जवळजवळ 30 ते 35 लोकांनी त्या घराच्या पत्त्यावरच आपलं वोटर आय डी नोंदणीकृत केलेलं आहे. राहुल गांधींचा प्रश्न असा आहे की त्या एक खोलीच्या घरात 30 ते 35 लोक कसं राहू शकतात. आणि जेव्हा त्या घराच्या मालकीबद्दल आम्ही तपासणी केली तेव्हा त्यांना कळालं की हे घर तर बीजेपीच्या कार्यकर्त्याचं आहे. त्यामुळे असं बीजेपीने एक सिस्टम बनवले की एका घरात 30 ते 40 लोकांच्या वोटर आय डीवर त्याचाच पत्ता द्यायचा आणि तिथे ते लोक राहतात. त्यामुळे पोलिंग बूथवर 200-300 मतदान असेच बीजेपीसाठी वाढवायचं, असं बीजेपीचं काम चाललंय. जेव्हा इंडिया टुडेने याविषयी तपासणी करायला सुरू केली तेव्हा त्यांना कळालं की ते घर एका IT कंपनीच्या शेजारी आहे. एक चाळी टाईप ते घर आहे. तेव्हा चाळीत राहणारे जे साफसफाई करणारे कर्मचारी असतील किंवा IT कंपनीमध्ये जे कनिष्ठ कामं असतात ते करणारे लोक असतील, तर ती लोक त्या खोलीत भाड्याने 2017 पासून ते आत्तापर्यंत राहत होते. आता त्या IT कंपनीमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना आधार कार्ड, वोटर आय डी हे व्हेरिफिकेशनसाठी आपण तिथे राहतोय हे सिद्ध करण्यासाठी लागतात ना.
त्यामुळे घर मालकाला विचारून त्या कर्मचाऱ्यांनी त्या घराचा पत्ता आपल्या डॉक्युमेंटसाठी वापरला होता हे त्या मालकानेच ऑन कॅमेरा सांगितलेलं आहे. मी जसं मगाशी म्हणालो की राहुल गांधींना गरीब लोक कसे जगतात याविषयी काहीच अंदाजा नाही आहे. आणि बंगळुरूमध्ये काय, मी जेव्हा पुण्यामध्ये होतो, मुंबईमध्ये होतो, माझं सर्वत्र बालपण मुंबईमध्ये गेलं, त्या चाळीमध्ये असे अनेक लोक मी पाहिले ज्यांनी 2-2, 3-3 महिन्याला अनेक रूमा बदलल्या, ज्यात फक्त एक खोलीचं ते घर असतं, ज्यात 3 महिने झाले आपली नोकरी बदलली की परत दुसरीकडे जायचं, मग त्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तो पत्ता परत बदलावा लागतो. त्यामुळे असा वोटर आय डीवर तुम्हाला अनेक पत्ते बदललेले दिसतात. आता नवीन आपण नोंदणी केली की ती मागची केलेली नोंदणी जो वोटर आय डीचा पत्ता असतो तो लगेच गाळला जात नाही. हे एक आहे आपल्या निवडणूक आयोगामध्ये हे सुधारणा करायची गरज आहे. पण ती सुधारणा केली नाही म्हणजे मतदार यादीत घोळ झालं हे लॉजिक फक्त राहुल गांधींसारखे महान व्यक्तीच लावू शकतात. राहुल गांधी जेव्हा नेहमीप्रमाणे असे आरोप करून निघून गेले तेव्हा ट्विटरवर आणि त्यांना नोटीस निवडणूक आयोगाने बजावली की तुम्ही जे आरोपपत्र आम्हाला पाठवलं की या गोष्टींवर तुम्हाला तपासणी करून हवी आहे, तर त्या डॉक्युमेंटवर साईन कोण करणार, सही कोण करणार? शपथपत्रावर पहिल्यांदा सही करा आणि त्यानंतरच तपासणीची प्रक्रिया सुरू होईल. जेव्हा पत्रकार याबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारते तेव्हा राहुल गांधी म्हणतात की मी एक राजनेता आहे, एक राजकीय व्यक्ती आहे, त्यामुळे माझं सर्वत्र जीवन हे सार्वजनिकच आहे. मग त्यामुळे मी जे शब्द बोलतो ती माझी हमीच असते. म्हणजे राहुल गांधी हे राजा हरिश्चंद्र आहेत. एक एक शब्द त्यांच्या तोंडातून जे निघतं ते सत्यच असतं. त्यांना उत्तर मी नाही देणार. राज ठाकरेंचा एक व्हिडिओज मला वाटतं राहुल गांधींसाठी हे चांगलं उत्तर असेल, ते ऐकावं. मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? तू कोण, वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? राहुल गांधी मुद्दामून शपथपत्रावर सही करत नाहीयेत, कारण शपथपत्रावर सही झाली तर निवडणूक आयोग जर त्यांचे दावे खोटे निघाले तर त्यांना राहुल गांधींना हे कोर्टामध्ये सुद्धा ओढू शकते. आणि त्यामुळेच मी मगाशी सुरुवातीला म्हणालो की हे पुरावे सादर करून हे खोटं सगळं प्रपंच रचून राहुल गांधींनी आपले पाय अजून जास्त अडकवून घेतलेत. जेव्हा राहुल गांधी आरोप करून पळून जातात त्यांच्यावर FIR किंवा कोर्टामध्ये केसेस हे चालतात. सावरकरांना काहीतरी म्हणलेलं असेल किंवा काही राजकीय नेत्यांना काही शिव्याशाप केलेल्या असतील, याबद्दल अनेक FIR आहेत. पण जेव्हा निवडणूक आयोगावर एक संवैधानिक संस्थावर अशा प्रकारचे आरोप राहुल गांधी लावतात आणि सोशल मीडियावर तुम्ही पहा, मी काही ट्विट्स स्क्रीनवर लावतोय ज्यात तुम्हाला लिहिलेलं दिसून येईल की यांचे सगळे समर्थक निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचं काहीतरी नियोजन बनवतात. निवडणूक आयोगातल्या कर्मचाऱ्यांना खेचून जमिनीवर मारलं पाहिजे असा दावा त्या ट्विटमध्ये करण्यात आलाय. आणि जर ही माझी शंका खरी झाली आणि भारतात अराजकता पसरली, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्याला जर एकही जखम जरी आली, एकही व्यक्तीला काही झालं, तर याची जबाबदारी राहुल गांधींनाच घ्यावी लागेल. आणि कोर्टात जेव्हा त्यांना आणलं जाईल तेव्हा त्यावर उत्तरसुद्धा राहुल गांधींना द्यावंच लागेल की हे सगळं प्रपंच कोणाच्या म्हणण्यावरून त्यांनी रचलं. निवडणूक आयोग एक संविधानिक संस्था आहे. त्या संस्थेवर तुम्ही शंका घेताय. 2014 पूर्वी तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही सर्वत्र चालवत होता, सगळी यंत्रणा तुम्ही चालवत होता. जेव्हा राजीव गांधी म्हणजे यांचे पिता पंतप्रधान होते, निवडणूक हरल्यानंतर त्यांनी काय म्हणलं होतं हे सर्वांनी ऐकलं पाहिजे. तेव्हा तर बॅलेट पेपरवर मतदान व्हायचं. राजीव गांधी म्हणतात की बीजेपीला इतके मत मिळू कशी शकतात, बॅलेट पेपरमध्ये काहीतरी घपला झालाय. बीजेपी के पिछले पार्लियामेंट में लोकसभा में 86 सीट आई, उनकी 86 सीट जीतने की ताकत तो आज तक नहीं बनी. उनका वोट मुश्किल से 8% का बढ़ के 12%. 8% में 2 सीट मिली, 12 में उन्हें 86 सीट मिली. ये तो हिसाब जुड़ता नहीं, गणित बनता नहीं तो इस हिसाब से तो कांग्रेस को 500 सीट जीतते हैं. आणि आज यांचा सुपुत्र कधी EVMवर आरोप लावतोय, एखादी EVM मधली चिप खराब आहे, एखादी म्हणतात कुठल्याही पक्षाचं बटन दाबलं तरी मतदान BJPलाच जातं. आणि जेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना म्हणलं की EVM मध्ये खराबी आहे तर ते सिद्ध करून दाखवा, तर आता डायरेक्टली हे लोक म्हणतात की निवडणूक आयोगाचे अधिकारीच BJPचे कर्मचारी झाल्यासारखे वागतायत आणि एक संविधानिक संस्था एका पक्षासाठी काम करते, सरकारसाठी काम करते असे आरोप राहुल गांधींसारखी लोक करतात. आणि थेटपणे
त्यांना धमकी देखील राहुल गांधी देत आहेत की सत्तेत BJP ही राहणार नाही, एक दिवशी का होईना पण आम्ही सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर निवडणूक आयोगात जे आज कर्मचारी काम करत आहेत ते रिटायर जरी झाले असतील, निवृत्त जरी झाले असतील, त्यांना खेचून आम्ही आणू आणि याचा बदला आम्ही चुकता करणारच, अशी धमकी राहुल गांधी देत आहेत. हे विरोधी बाकावर बसलेल्या विरोधी पक्ष नेत्याच्या तोंडाला खरंच शोभत नाही. आपण अनेक त्या पदावर बसलेले महान नेते पाहिलेत. अटल बिहारी वाजपेयींसारखे, राम मनोहर लोहियांसारखे आपण नेते पाहिले. जेव्हा अशा नेत्यांना सोडून राहुल गांधींसारखे लोक त्या पदावर विराजमान होतात आणि अशा गलिच्छ प्रकारची भाषा वापरतात संविधानिक संस्थेसाठी, तेव्हा लाज वाटते की काँग्रेसला कोणत्या लोकांनी मतदान केलेलं आहे आणि या व्यक्तीला तुम्ही विरोधी पक्ष नेता होण्याइतक्या जागा दिल्या. असो मित्रांनो, तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.